स्ट्रीट स्टाईल मी तवा पुलाव करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी लसणाची चटणी आधी करत आहे। ते मी काश्मीरी मिरची आहे ही 4 भिजवून घेतलेली आहेत, ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे। पाव टीस्पून मी जिरे घेतलेले आहे, पाव टीस्पून साखर, पाव टीस्पून मीठ, पाव इंच मी आलं घेतलेलं आहे, 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये लसूण जास्त घालायचं आहे कारण ही लसणाची चटणी आहे। तेच मी थोडंसं पाणी याच्यात टाकत आहे। आता हे मी वाटून घेत आहे। चटणी मी वाटून घेतलेली आहे। गॅसवर भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यात पाणी तापायला ठेवलं आहे। पाण्यामध्ये मी 1 टीस्पून मीठ टाकत आहे, थोडंसं तेल टाकत आहे। पाण्याला उकळी आलेले आहे। इथे मी पाव टीस्पून हळद टाकत आहे। मी इथे बासमती राईस घेतलेला आहे आणि तो मी अर्धा तास भिजवून ठेवला आहे, तो मी ह्या पाण्यामध्ये टाकत आहे। हा 1 वाटी राईस घेतलेला आहे मी। आता हा तांदूळ आपल्याला 80 ते 90% एवढा शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाहीये। आता हा तांदूळ बघा 80 ते 90% शिजलेला आहे। ते बघा 2 तुकडे लगेच होतात। आता मी गॅस बंद करत आहे। हा शिजवलेला जो तांदूळ आहे तो मी आता याच्यामध्ये ओतत आहे। हा जरा असा पसरून गार करून घ्यायचा आहे। त्याच्यातलं पूर्ण पाणी मी नितळून घेतलेलं आहे। पॅनमध्ये मी तेल टाकत आहे। हे 1 टेबलस्पून होईल एवढं तेल आहे। तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये पाव टीस्पून जिरं टाकत आहे। इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तो टाकत आहे। कांदा थोडासा मऊ झाला आहे आणि इथे मी लसूण चटणी जी आता वाटून घेतली आहे ती याच्यात टाकत आहे। त्याच्यामध्ये मी 4 चमचे लसूण चटणी टाकत आहे। ही या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे। लसूण चटणी परतली गेली आहे आणि याच्यामध्ये मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती टाकत आहे। 2 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या टाकत आहे। हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी आलं एकदम बारीक कापून घेतलेलं आहे, अगदी थोडंसं आहे, हे मी टाकत आहे। याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेत आहे। 1 चमचा घरगुती लाल तिखट आहे, 1 टीस्पून धनेपूड आहे, 1 टीस्पून जिरेपूड आहे। हे मसाले याच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे। इथे मी सिमला मिर्च कापून घेतलेली आहे। ही सिमला मिर्च तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सिमला मिर्च परतली गेली आहे आणि याच्यामध्ये मी 2 टोमॅटो मध्यम आकाराचे असे कापून घेतलेले ते टाकत आहे। अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे। ही कोथिंबीर टाकत आहे। यामध्ये मी आता 1 बटाटा उकडून घेतलेला आहे आणि थोडेसे मटार घेतलेले आहेत, ते उकडलेले आहेत, ते टाकत आहे। मिक्सरच्या भांड्यात मी चटणी वाटलेली होती लसणाची, त्याचं पाणी मी हे टाकत आहे। भाज्या आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत, ह्या शिजलेल्याच आहेत, फक्त टोमॅटो आणि सिमला मिर्च थोडी शिजायला पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। 2 टीस्पून मी काश्मीरी चिली पावडर टाकत आहे। इथे मी पावभाजीचा मसाला घेतलेला आहे, तो मी 2 चमचे टाकत आहे। भाजी चांगली शिजू देणार आहे। या भाजीला खडा पावभाजी सुद्धा असं म्हणतात। ही पण तुम्हाला काही हॉटेलमध्ये अशी भाजी तुम्हाला खायला मिळते। कोथिंबीर टाकायची आहे। ही भाजी तयार झाली आहे। यातली मी थोडीशी भाजी वेगळी काढून ठेवणार आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। ही मी जरा वेगळी काढत आहे। इथे मी हा भात जो शिजवून घेतला होता तो थंड करून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकत आहे। आणि अगदी हलक्या हाताने हा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हे जर शिळा भात उरलेला असेल तर त्यापासून सुद्धा तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता। आता हा तवा पुलाव तयार आहे आणि ह्याला जास्त ड्राय करायचं नाही, थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे।
तवा पुलाव मी प्लेटमध्ये काढत आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. वरून थोडंसं बटर टाकायचं आहे. पुलाववर मी थोडासा कांदा टाकलेला आहे आणि पुलाव बघा दिसायला पण किती छान दिसत आहे आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तवा पुलाव घरच्या घरी करू शकता. जर पूर्वतयारी केलेली असेल, बटाटे उकडून किंवा भात शिजवून घेतलेला असेल तर हा झटपट होणारा पुलाव आहे आणि खायला सुद्धा तेवढा टेस्टी लागतो आणि याला जास्त भाज्या सुद्धा लागत नाहीयेत. अगदी कमी भाज्या लागतात. त्या पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. याच्यामध्ये मी जे लसूण चटणी बनवलेली आहे ती नक्की बनवा, कारण त्या चटणीमुळेच या तवा पुलावला जी टेस्ट येते त्याच्यामुळेच हा तवा पुलाव अगदी रोडमध्ये जसा मिळतो तसाच अगदी चवीला घरी सुद्धा लागतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा पुलाव घरच्या घरी तयार करू शकता.